बिग बॉसमध्ये जेवढे आता सगळे सेलिब्रिटी येतात, मोठ्या मोठ्या घरातले येतात, जे ऑलरेडी ज्यांचे चेहरे टीव्हीवर झळकलेत, असले सगळे येतात. सगळ्यात जास्त जर धुमाकूळ घालत असेल तर तो म्हणजे अर्थात सूरज चव्हाण. तर नमस्कार मंडळी, मी आहे सिद्धांत आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन टॉपिक काढलाय. सध्या बिग बॉस चालू आहे आणि सर्व बिग बॉसमध्ये जेवढे सदस्य आहेत धुमाकूळ घालत आहे. आणि आपला एक मराठी माणूस, सांगायची गरज नाही, सगळ्यात जास्त जर धुमाकूळ घालत असेल तर तो म्हणजे अर्थात सूरज चव्हाण. मित्रांनो, एकदम गरीब घरातला पोरगा आहे, याला आपण सपोर्ट करायचा बस. बिग बॉसमध्ये जेवढे आता सगळे सेलिब्रिटी येतात, मोठ्या मोठ्या घरातले येतात, जे ऑलरेडी ज्यांचे चेहरे टीव्हीवर झळकलेत, असले सगळे येतात. पण पहिल्यांदा कोणीतरी असा आलाय जो सगळ्यांना येडं बनवतोय. बिग बॉसमध्ये धुमाकूळ घालत असताना सूरज चव्हाणने आधी म्हणजे तो घाबरत होता, पण आता अजिबात घाबरत नाही. कारण बिग बॉसने त्याला सांगितले घाबरायचं अजिबात नाही. जरा भाषा त्याची गावाकडली आहे, त्या भाषेमुळे न लाजता त्याला बोलायला लावले बिग बॉसने. आणि आता सूरज चव्हाण कोणाला घाबरत नाही, डायरेक्ट गुलीगत टेंगुळ. काय गुलीगत. आणि तोच विषय असताना जान्हवी आणि सूरज चव्हाण, एका बाजूला जान्हवी, एका बाजूला सूरज चव्हाण, दोघांमध्ये झाले मतभेद, काहीतरी झालं. पण सूरज चव्हाणने न घाबरता जान्हवीला प्रत्युत्तर दिलंय, चलफुट असं म्हणून. मराठी माणूस आहे, जरा त्याला सपोर्ट करा भावानं, एवढंच माझं म्हणणं आहे. खूप चेहरे टीव्हीवर झळकलेत आधीच, पण हा एक असा चेहरा आहे जो न बघितलेला आहे टीव्हीवर. मोबाईलवर तर सगळ्यांनीच बघितलंय. त्याला वोट करा आणि आपल्या भावाला निवडून आणा, आणि हाच आपला विनर असेल बिग बॉस सीझन 5चा.